वेलकम बैक टू माय चैनल में आपका दोस्त अल्तार है। तो आज चलते हैं नांदेड़ बाय रोड बाइक पे और वो भी स्प्लेंडर में। ये पूरी जर्नी मेरे साथ रहो, मैं बताऊंगा पूरा कितना घंटा लगा किधर से किधर पहुंचने में, पूरा ये मगरपट्टा ब्रिज अभी क्रॉस करेंगे हम। तो भाई ये लग चुके हैं अपन नगर हाईवे पे। तो अभी हाईवे पूरा खाली खाली है, तो ज़्यादा भगाएंगे नहीं, सबसे जाने वाला वो है। तो आपण आता खराडी क्रॉस करतोय, बाहुबलीत एंटर करतोय। बाहुबलीमध्ये पेट्रोल फुल केलं आपण, टाकी फुल केलेली आहे आणि आता बघू आता 860 रुपयाचं पेट्रोल टाकलं। ऑलमोस्ट पहिल्यांदा खतमच होत आलं होतं पेट्रोल, पर्यंत चालले 860 रुपयामध्ये सिलेंडरवरती पुणे टू नांदेड जाणार। बघू बने रहिए जर्नी में। पहिला टोल लागलाय, जनरलला त्यांनी बोलले की फ्री मध्ये बोला जावा तुम्ही। मित्रांनो माझे लाल लाल दिसते का? हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। मैं हूँ जा चौंडा मी नाम। देख सकते हो बहुत ठंड बज रही है मेरे को, बहुत गाइस। तर फायनली मित्रांनो आपला औंढा नागराचं दर्शन झालेलं आहे। काल रात्री खूप उशीर झाला होता म्हणून आपण गावाकडे नाही गेलो, तर इथेच औंढ्यामध्ये आपण स्टे केला होता। सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, फायनली दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप छान झालं। काही गर्दी नव्हती, काही नाही, माझ्यासमोर 2-3 माणसं होती फक्त आणि खूप छान दर्शन झालं। आता निघालो आपण आपल्या नेक्स्ट प्रवासासाठी, चलो। बोलो हर हर महादेव। मित्रांनो आता जवळच वारंगा फाटा आलेला आहे आणि वारंगाच्या फाट्यावरचा महादेवाची मूर्ती आहे। त्याला आपण येऊन दर्शन घेऊ। तर मित्रांनो आपण घेतलंय प्रसाद, आता चला जाऊत मंदिरामध्ये। तुम्हाला जर माहिती असेल त्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता, इथे फुल ब्लॉग होता इथला, यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघू शकता माझा। आणि आता आपण सेकंड टाइम जाता जाता इथून जातोय दर्शन। बघा इथे किती मस्त गार्डन वगैरे आहे, आलं तर विश्रांती वगैरे करू शकतो माणूस। खूप छान जागा वाटली मला पूर्ण। आता मी पुण्यापासून येत होतो ना, तर पुण्यापासून येईपर्यंत मला अशी कुठलीच जागा कुठेच असं भेटलं नाही एवढं चांगलं असं जंगल टाईप आणि मस्त बसायला आणि देवस्थानात। बघा किती छान इथं बसून ठेवले। जे कोणी हे हिंगोली नांदेड या हायवेवरती ट्रॅव्हलिंग करते ना, तर वारंगा म्हणून एक फाटा आहे, वारंगा फाटा। तर वारंगा फाट्याच्या एक 1 किलोमीटर अलीकडंच इकडं नांदेड रोडला ही जागा आहे बघा। इथे कोणी बी येऊन विश्राम करू शकतं, जेवण वगैरे। फक्त एवढंच की कचरा वगैरे घाण नका करू, हे करा विनंती। बघा लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी वगैरे यांचं ॲक्च्युली काहीतरी टायमिंग असेल, मस्त आहे, छान। आणि आता थोडंसं एक वॉकिंग डिस्टन्सवरती
वरती मंदिर आहे बघा, छान आहे. हे बघा मित्रांनो, जे तुम्ही रोडवरून मूर्ती बघत होते ना आता मी दाखवली आपण येते वेळेस, ती ही आहे बघा. जवळ आले हे, त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. जय भोलेनाथ. अरे यार मित्रांनो, दर्शन घ्यायला इथूनच घ्यावं लागेल, बंद आहे. हम्म. बाय 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 बाय. बाय 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 बाय. मित्रांनो, इथं चांगल्या प्रकारे आपले दर्शन झालेले आहे. आता बराच खूप वेळ झालेला आहे, आतुरता आहे घरी जाण्याची. आणि चला आता लेट्स गो. आता कुठे थांबायचं नाही, काय नाही, डायरेक्ट सीधा अपना होम टाउन घरी. चलो.